नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे द रायटर को या चॅनलमध्ये। आजच्या आपल्या भयकथेचं नाव आहे बळी आणि लेखक आहेत दीपक पाटील। पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच भयकथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर कथेला सुरुवात करूया। खरंच मी आज खूप खुश आहे, खूप खूप खुश आहे रेखा। पण आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल का? चेकअप वगैरे करावं लागेल का? आता काळजी घ्यायला पाहिजे हं। तुझ्या ऑफिसमधून सुट्टी मिळेल का तुला? अविनाश बोलतच होता। अरे हो हो, किती एक्साइट झालास। डॉक्टरकडे जाऊ आपण। रेखा प्रेग्नेंट होती। त्यांच्या लग्नाला जवळपास 3 वर्षे झाली होती आणि होणारं बाळ हे त्यांचं पहिलं बाळ होतं। त्यामुळे अविनाश फार एक्साइट झाला होता। रेखा आणि अविनाश यांचं अरेंज मॅरेज झालं होतं। कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात होतात तसं साधंसंच लग्न झालं होतं। दोघेही जॉब करत होते आणि दोघेही खूप मेहनती होते। अविनाशचे आई वडील त्यांच्या गावी राहत होते, त्यामुळे पनवेलला हे दोघेच नवरा बायको असत। रेखाचं माहेर कोकणातलं। वर्षातून एकदा गौरी गणपतीच्या सणाला रेखा माहेरी जात असे। असे सर्व काही सुखात चालले असताना आणखी सुखाची भर म्हणजे रेखा प्रेग्नंट होती। आज ऑफिसला सुट्टी घेतोय मी आणि तूही बघ आज सुट्टी मिळते का? अविनाश परत बोलला। रेखाही मनापासून खुश होती। रेखाची माहेरची परिस्थिती तशी बेताचीच। लग्न होऊन सासरी आल्यावर अविनाशने तिला कधीही कमी पडू दिलं नाही। तिचे सासू सासरेही त्यांच्यावर फार प्रेम करत। आज पनवेलच्या ज्या फ्लॅटवर ते राहत होते तो 2 BHK फ्लॅट होता। त्यांचा स्वतःचाच होता, 2 वर्षापूर्वी घेतलेला। नवरा बायको दोघेही जॉब करत होते। संसार अगदी सुखात चालला होता। पनवेल स्टेशनकडून वैतावाडीकडे जाणारा मुख्य रस्ता, त्या रस्त्यापासून 700 मीटर आत येणारा एक हमरस्ता आणि 3ऱ्या नंबरची सोसायटी म्हणजे अक्षरधाम सोसायटी। 6व्या मजल्यावर रेखा आणि अविनाशचा फ्लॅट। सोसायटी तशी प्रशस्त होती। एकूण 86 फ्लॅट, प्रशस्त गार्डन, पार्किंग, स्विमिंग पूल, चिल्ड्रन प्ले एरिया अशा सर्व सोयींनी युक्त। अक्षरधाम सोसायटीच्या बाजूलाच एक अर्धवट बांधलेली 7 मजली बिल्डिंग होती। त्या बिल्डिंगचा एरियाही प्रशस्त होता, पण कॉन्क्रीटचे पिलर, स्लॅब आणि अर्धवट बांधलेल्या काही भिंती या पलीकडे तिथे काहीच नव्हतं। बिल्डिंगच्या 4ही बाजूने असणाऱ्या मोकळ्या जागेत कमरे एवढं गवत असेल। त्या बिल्डिंगच्या जागेचा टायटल क्लिअर नसल्याने ती जागा वादात होती आणि स्टे ऑर्डर असल्याने अर्धवट बांधकाम झालेली ती बिल्डिंग गेली 10-12 वर्षे तशीच पडून होती। त्या बिल्डिंगनंतर पुढे थोडीशी झाडे झुडपे होती। मुख्य रस्त्यापासून येणारा हमरस्ता तिथे संपत होता आणि पुढे समुद्राची खाडी चालू होत होती। रेखाच्या मास्टर बेडरूमच्या गॅलरीतून समोरच ती भकास बिल्डिंग दिसत असे। अविनाश हल्ली रेखाची खूप काळजी घेत होता। तिला काही हवं नको ते पाहत होता। तिला सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता, नाहीतरी त्याच्याशिवाय तिची काळजी दुसरं कोण घेणार? दिवस झपाट्याने चालले होते। रेखाचा आता 3रा महिना सुरू झाला होता। आज अविनाश थोडा काळजीत होता, कारण त्याला ऑफिसच्या कामासाठी एका दिवसासाठी बँगलोरला जावं लागणार होतं। तू जा रे निश्चिंत होऊन, माझी काळजी करू नको। आणि इतकी काळजी करण्याची गरजच काय? कालच डॉक्टरकडे जाऊन आलो आपण। सगळं तर ठीक आहे आणि मोरे काकू आहेतच ना शेजारी। गरज पडली तर बोलावेन त्यांना। एकाच रात्रीचा तर प्रश्न आहे। उद्या दुपारपर्यंत तर तू येशील ना? अविनाशने मान होकारार्थी हलवली आणि तो आपलं सामान पॅक करू लागला। त्याला संध्याकाळी
6:30ची बँगलोर फ्लाईट पकडायची होती. रात्रीचे 9:30 होऊन गेले होते. अविनाश हॉटेलवर पोहोचला होता. ती मास्टर बेडरूममध्ये वाचतच बसली होती. आणखी थोडा वेळ बसू. अजून म्हणावी तशी झोप आली नाहीये, रेखा स्वतःशीच म्हणाली आणि नाईट लॅम्पच्या मंद प्रकाशात पुन्हा वाचत बसली. रेखाला एक जांभई आली आणि तिनं घड्याळ बघितलं. अरे बापरे, 12:30 होऊन गेले. खूपच वेळ झाला. तिनं बेडवरच बसल्या बसल्या समोरच्या खिडकीतून बाहेर बघितलं. समोरच्या मजल्यावर काहीतरी लाल लाल चमकत होतं. मेणबत्तीच्या आकाराचा उजेड, पण लालसर, धगधगता. अंदाजे 2 फूट व्यासाचा प्रकाश पसरत होता त्या धगधगीने. काय असावं तिथे? निर्जन वास्तू असल्याने काही बेघर किंवा नशेडी लोकसुद्धा असू शकतात, पण दुसरंच काही असेल तर? एक अनामिक भीतीची लहर रेखाच्या सर्वांगाला शिवून गेली. रेखाने हातातलं पुस्तक खाली ठेवलं आणि तेवढ्यात एक आर्त किंकाळी तिला ऐकू आली. आवाज समोरच्या खंडरमधून येत होता. तो आवाज कुण्या महिलेचा होता. रेखा आता चांगलीच घाबरली होती. तिनं पुन्हा खिडकीकडे पाहिलं. तो धगधगता लाल प्रकाश गायब झाला होता. ती इमारत भयान काळोख पांघरून सावध उभी होती. रेखाने अंगातलं सर्व बळ एकवटलं आणि ती उभी राहिली. तिनं हलकेच गॅलरीचं दार उघडलं आणि दब्या पावलांनी ती बाहेर आली. तिनं त्या बिल्डिंगकडे निरखून पाहिलं. कोणतीही हालचाल नव्हती. तिनं आपल्या सोसायटीच्या प्रेमायसिसकडे नजर टाकली. सर्वत्र शांतता होती. ती बेडरूममध्ये आली आणि गॅलरीचा दरवाजा बंद केला. कुणाचा आवाज होता? नक्की आवाज आला की भास झाला? त्या सुन्न मनस्थितीत रेखा कधी झोपली तिला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखा लगबगीने सर्व आटपून निघाली. आज ऑफिसला जायला थोडा उशीर झाला होता. लिफ्टमधून बाहेर पडताच समोर मोरे काकू भेटल्या. काय ग रेखा, गडबडीत दिसतेस आज? हो ना काकू, आज उशीर झालाय थोडा. अगं, पेपरातली बातमी वाचलीस का? नाही हो. कोणती बातमी? रेखाने हातातला मोबाईल हँड पर्समध्ये ठेवत विचारलं. अगं, इथून खाली नाही का खाडीकडे जाणारी पायवाट? त्या वाटेने पुढे खाडीजवळ एक डेड बॉडी सापडली म्हणे आज पहाटे. एका बाईची आहे. गळा चिरून मारलं कुणी मेल्याने तिला. उलट्या काळजाची लोक. गरोदर होती बिचारी. ते संभाषण वॉचमॅन बहादूर कान देऊन ऐकत होता. नहीं मैम साहब, खबर पूरी सच्ची नहीं है. बहादुर म्हणाला. फिर क्या पेपर वाले झूठ बोलते हैं क्या? सब झूठ और सब सच्चाई तुम्हें मालूम? मोरे काकू फनकारल्या. वैसा नहीं मैम साहब, गला रेत कर मारा ऐसे अखबार वाले लिखे, लेकिन असल में मामला अलग है. वो औरत के गले को किसी जानवर ने चबाए जैसे निशान मिले हैं. पुलिस भी हैरान है. वो बाजू वाली मछुआरों की बस्ती में मेरा एक दोस्त है, उसने बताया. तुम काम करो तुम्हारा. रात को मैंने देखा है बहुत बार. पैर पसर के सो जाते हो. तसा बहादूर वरमला. मी येते हं काकू. रेखाने लगबगीने तिथून काढता पाय घेतला. संध्याकाळी ती जेव्हा घरी पोहोचली, अविनाश तिची वाट पाहत होता. तो दुपारीच बँगलोरहून परतल्यावर ऑफिसला न जाता सरळ घरी आला होता. रात्रीचं जेवण आटपून ते दोघे गप्पा मारत बेडवर बसले. रेखाने रात्री घडलेला प्रसंग अविनाशला सांगितला. काहीही दिसलं नाही म्हणजे भासच असेल कदाचित. रेखाने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या डोक्यातून ती रात्र जात नव्हती. त्या गूढ रात्रीला आता 10-12 दिवस झाले असतील. रेखाही ती रात्र, तो लाल प्रकाश, ती किंचाळी, एखादा भास समजून जणू विसरली होती. अविनाश रेखाचं आयुष्य लोकल ट्रेनप्रमाणे अविरत चाललं होतं. अविनाश आज ऑफिसवरून चांगलाच उशिरा आला होता. तळोजा MIDCमध्ये त्याच्या कंपनीचं नवीन प्रोडक्शन युनिट सुरू होणार होतं.
आणि त्याची सर्व जबाबदारी अविनाशवर होती. त्यामुळे काही दिवसांपासून वर्कलोड जास्त होता. रात्री बेडवर आल्यावर अविनाश बोलता बोलताच झोपला. रेखाने त्याच्या अंगावर रजई टाकली आणि ती पुस्तकात डोकं बुडवून बेडवर आडवी झाली. मध्येच तहान लागल्याने ती बेडवर उठून बसली. बाजूच्या टेबलावरची पाण्याची बाटली हातात घेऊन झाकण उघडणार इतक्यात समोरच्या त्या खंडरमध्ये तोच लाल प्रकाश पुन्हा दिसला. थरथरत्या हातांनी तिने अविनाशला जागा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही रिस्पॉन्स आला नाही. तो अगदी निपचित पडला होता. रेखा हिम्मत करून खिडकीजवळ आली आणि एकटक त्या लाल प्रकाशाकडे पाहू लागली. त्या खंडरच्या ग्राउंड फ्लोअरजवळ काहीतरी हालचाल जाणवत होती. जीव डोळ्यात आणून ते काय आहे हे पाहण्याचा रेखा प्रयत्न करत होती आणि तिला समजलं की त्या 2 आकृत्या आहेत. त्या बिल्डिंगच्या बाहेरूनच एखाद्या घोरपडीसारख्या बिल्डिंगवर चढत आहे. रेखा अविनाश जवळ धावली आणि तिने त्याला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फरक पडला नाही. रेखा धावतच खिडकीपाशी आली आणि पुन्हा नेहाळू लागली. समोरचं दृश्य बघून तिचे हातपाय लटलट कापायला लागले. रॉक क्लाइम्बिंग केल्यासारखं कुणीतरी बिल्डिंग चढत होतं आणि आपल्या उजव्या हाताने त्याने दुसऱ्या आकृतीचे केस पकडून तिलाही खेचत होतं. मध्येच हिंस्र श्वापदासारखं गुरगुरत होतं. ती दुसरी आकृती झटपटत होती. हवेत अलगद हेलकावे खात होती. फासावर लटकावलेल्या एखाद्या कैद्याप्रमाणे पाय झाडत होती. मध्येच विवळत होती. आता आकृत्या त्या लाल प्रकाशाकडे निघाल्या होत्या. त्या लाल प्रकाशात एक गोष्ट रेखाला कळली की त्या दोन्ही आकृत्या स्त्रियांच्या होत्या. गुरगुरत होत्या, खिदळत होत्या, काहीतरी विचित्र हातवारे करत होत्या. रेखाचं शरीर घामाने भिजलं होतं. डोक्यातून मुंग्या येत होत्या. अडखळत्या पावलांनी ती कशीबशी बेडपर्यंत पोहोचली. तिचे हातपाय लटलट कापत होते. तिने न राहून खिडकीकडे एक कटाक्ष टाकला. तो लालसर धगधगता प्रकाश किंचित मोठा आणि आणखी अभद्र दिसू लागला होता. तेवढ्यात एक आर्त किंकाळी तिच्या कानातून मेंदूच्या रिसेप्टरवर जाऊन आदळली आणि तो लाल प्रकाश नाहीसा झाला. ती पूर्ण रात्र रेखाने जागून घालवली. दुसऱ्या दिवशी तिला सणकून ताप आला होता. तिची अवस्था बघून अविनाशही घाबरला होता. त्यानं 2 दिवसाची सुट्टी काढली आणि रेखाला डॉक्टरकडे घेऊन गेला. पुढील 2 दिवस रेखा अंथरुणातून उठली नाही. तिने जे पाहिलं होतं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. काळीच दळपून टाकणारं, अभद्र सारं, विचाराच्या चाकोरीत न बसणारं. 2 दिवसांनी रेखा जेव्हा थोडी भानावर आली तेव्हा तिने तो अघोरी प्रकार अविनाशला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कितपत विश्वास बसला होता देव जाणे. ती अशीच काहीतरी बडबडत आहे अशी अविनाशची खात्री होती. सायंकाळचे 7 वाजत आले होते. अंथरुणातून उठून बसत रेखाने अविनाशला पेपर मागितला आणि एक एक बातमी चाळत असता तिला एक बातमी दिसली. 2 दिवसांपूर्वी सापडलेल्या एका अनोळखी बॉडीची ओळख पटली अशी ती बातमी होती. पुढे वाचता वाचता पेपर तिच्या हातातून गळूनच पडला. 15 दिवसांपूर्वी जिथे खाडी किनारी एका बाईचा मृतदेह सापडला होता त्याच अवस्थेत 2 दिवसांपूर्वी एका बाईचा मृतदेह सापडला आणि ही बाई सुद्धा प्रेग्नेंट होती. परवाच्या त्या रात्रीची किंकाळी याच बाईची होती. रेखाच्या अंगावर सरकन काटा आला. रात्री रेखाच्या आईचा फोन आला. रेखाची काळजी वाटून आई रेखाच्या आजीला आठवडाभर रेखाकडे पाठवणार होती. आजी येणार या विचारानेच रेखाला केवढा धीर आला. आजीला येऊन 2 दिवस उलटले होते. रेखा आता चांगलीच सावरली होती. आजीच्या मायेच्या उभीने तिला एक वेगळ्याच आनंदीची अनुभूती दिली होती. ऑफिसला तर तिने आठवड्याभराची सुट्टी मागितली होती.
आजीच्या सहवासात तिचा दिवस कसा कुठे जात होता तिलाही समजत नव्हतं. वयस्कर लोक असेच असतात, एखाद्या डेरेदार वडाच्या झाडासारखे. एकदा त्याच्या सावलीचा लळा लागला की सुटत नाही. आजी आल्यापासून रेखा तिच्यासोबतच बेडरूममध्ये झोपत असे. आजही जेवण झाल्यावर अविनाश न्यूज बघत बसला आणि रेखा आजीसोबत बेडवर गप्पा मारत होती. रेखाने अजूनही आजीला त्या विचित्र प्रसंगाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. अचानक खाडी किनारी सापडलेल्या त्या 2 डेड बॉडीच्या बातमीचा विषय निघाला. मेलेल्या त्या बाया पोटूशी होत्या का? आजीनं विचारलं. तसं रेखाच्या काळजात धस्स झालं. तिने मानेनेच हो म्हटलं. आजीचा चेहरा फारच चिंताग्रस्त झाला. ती पटकन उठली आणि गावावरून आणलेली आपली पिशवी चाचपू लागली. ती काहीतरी शोधत होती आणि पुढच्या क्षणाला ती रेखा जवळ आली. तिच्या हातात एक कागदाची पुडी होती. त्यातला अंगारा काढून तिने रेखाच्या कपाळावर लावला. आजीला हे अचानक काय झालंय रेखाला काहीही समजत नव्हतं. अगं आजी, हे काय मध्येच? त्या बायका जिनं मारल्यानं ती हाडळ असा हाडळ, येताळा का प्रसन्न करू पाय, ती बळी घेता ती बायांचा तापन गरवार. बायका मारतय ठाऊ कसा काय? एका वेळी 2 बळी चढवल्यानं येताळ बिगीन प्रसन्न होत असा. आजीचे ते शब्द ऐकून रेखा अर्धमेली व्हायची बाकी होती. आजी पुढे म्हणाली की रेखाला आता लवकर गावी घेऊन जावे लागेल. तिने इथे राहणे धोक्याचे आहे. आजीला येऊन आता आठवडा होत आला होता आणि आजी उद्या गावी जाणार होती. रेखाला वाटत होतं की आजीबरोबरच गावी निघून जावं, पण आता तर कुठे तिला 4था महिना संपत आला होता. तिला एवढ्या लवकर मॅटर्निटी लिव्ह मिळणार नव्हती. जळ अंतकरणाने तिने आजीला निरोप दिला. रेखाची आठवड्याची सिक लिव्ह आता संपली होती आणि ती पुन्हा ऑफिसला जाऊ लागली होती. ऑफिसला जाऊ लागल्यामुळे तिचा दिवस आता बिझी होऊ लागला होता आणि कामाच्या गराड्यात तिच्या भेदरलेल्या मनाला थोडी उसंत मिळाली होती. रेखा, अगं रेखा. दचकून रेखा जागी झाली. रात्रीचे 11:30 वाजले होते. रेखा आज लवकर झोपली होती. काय झालं? दचकत तिनं विचारलं. तळोजा MIDC मधील त्या नवीन प्रोडक्शन युनिटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि फोन आल्याने अविनाशला त्वरित निघावं लागणार होतं. अविनाशने शेजारच्या मोरे काकूंना रेखाच्या सोबत राहण्याची विनंती केली. त्या रेखासोबत येऊन थांबल्या अन अविनाश रवाना झाला. रात्रीचे 12:30 वाजून गेले. अविनाश त्या प्रोडक्शन प्लांटवरच थांबणार होता. त्याचा तसा फोन आला होता. मास्टर बेडरूममध्ये मोरे काकू कंटाळून झोपल्या होत्या. रेखा त्यांच्या शेजारी पुस्तक वाचत बसली होती. रात्रीचा काळोख अधिक गडद होत चालला होता अन कसल्याशा आवाजाने रेखा दचकली. मोरे काकूंना उठवावे का? नकोच. काय आहे ते बघावं, नाहीतर भास असायचा आणि त्यांची उगाच झोपमोड व्हायची. रेखा सावध पावले टाकत खिडकीजवळ आली. ते समोरचे खंडर काळोखाला मिठीत घेऊन शांत उभे होते. कसलीही हालचाल नव्हती. रेखाला थोडा हायसं वाटलं. पुन्हा कसलासा आवाज अन शांतता. रेखा टक लावून समोरच्या बिल्डिंगकडे बघत होती. काहीही नव्हतं. आता मात्र तिला स्वतःचाच राग येऊ लागला होता. या आवाजाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आता झोप येणं शक्य नव्हतं. तिने हिम्मत करून गॅलरीचा दरवाजा उघडला आणि ती गॅलरीत आली. कुठेतरी दूरवर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता, पण भोवताली सर्व शांतता होती. मध्येच वाऱ्याची एक थंड झुळूक येऊन तिला स्पर्श करू पाहत होती. थोडा वेळ त्या भयान काळोखात ती तशीच स्तब्ध उभी होती. अन कसलासा आवाज पुन्हा आला, काहीतरी सरपटल्यासारखा. तिने रेलिंगवर किंचित झुकून खाली पाहिले.
ती हडळ दात विचकत तिच्याकडे पाहत बिल्डिंग चढत होती. समाप्त. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन भयकथेसोबत.